मायच्या दर्ग्यात गेली मायनं जसं जसं सांगलं तसं तसं केली. मायनं पाणी बनवून दिला तर पाणी पेली. राख रागोडे निंबू नांबू सगळे फेकून झाले बाई. पोराची तब्येत बरी झाली असेल. आवाज देऊन पाहते. बाळा रे माझ्या बाळा शंकरा, बाळा रे शंकर, ए शंकर. आवाज दिलीस? हो आवाज दिली रे. घरात होतो. खूपच पोट दुखते. पोट दुखते. संडासला गेलो होतो. संडासात होतो. मुद्दा मारून येते. मुद्दा मारून येते. दुखते ना. बाबा कुठे आहेत? बाबा आहेत रे. अरे जिकडं नाही तिकडं देव देवता फिरवलेलं त्या पोट नाही बसते तर मी का करू माझ्या सोन्या. बाबाला आवाज दिला. आवाज देते. अव हे कारभारी कारभारी. बापू चांगला झाला ना. पोराची तब्येत बरी नाही मग जशान तसा जीव लागते म्हणून. बापा तुरंत म्हणली हो मंदिरात दुरुस्त होते बापू बनू. अव मंदिरात गेली होती दुरुस्त झाला. अजून जशीची लंका तशीच झाली. आता पुन्हा जास्त गलन झाला व. हो ना व. कसं करायचं व. एक काम करू आता याले आता डॉक्टर साहेबाकडे घेऊन जाऊ. डॉक्टर कडे? हो. डॉक्टर तुमच्या ओळखीचा आहे का? सावने लेनो. आणि तिथं डॉक्टर साहेबाकडे बापूचा इलाज करू. बरं चला. चल लवकर. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. 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 सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला सावळा कुठं आणल्या येत? दवाखान्यात. हा दवाखाना होय. दवाखान्यात का पागलखाना बघ. येत लिहून आहे तरी पागल खाना बैताडे तू अंफड बायको वाटतो तुला कसं वाचता आलं नाही. ह्या पागलखान्याच्या पाठीमाग आहे तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र. हो का? हो. तर चला बघ चल लवकर. चला चला. थांब ह्या आता दवाखाना आला. हो हो डॉक्टर साहेबांना आवाज द्यावा. थांब. डॉक्टर साहेबजी, डॉक्टर साहेब म्हणावा. डॉक्टर साहेबजी. चला दवाखान्यामध्ये पेशंट आले वाटते गेला पाहिजे. साहेब नमस्कार. नमस्कार जी नमस्कार. साहेब तुम्ही दवाखाना लवकर तो उघडा. दवाखान्याचा खुलाचा आहे. आणि महापोरगा खूप सिरियस आहे आणि पेशंट भरपूर आहेत. हो महापोराचा पहिले नंबर लावून द्या. पक्का सिरियस आहे का? पक्का सिरियस. बरं ठीक आहे घेऊन या घेऊन या. ओए बापूले बेडवर घे बेडवर घे. घ्या ना मग माझ्यात पहिलंही नाही. बापा याला ताप तर बोलले यायची. हो जी खूपच ताप आहे डॉक्टर साहेब. पक्की तब्येत खालावली बापा याची. 8 दिवस झाले जी महापोराची तब्येत बरी नाही आहे. 8 दिवसापासूनच घेऊन आले तुम्ही डॉक्टरकडे. हो जी वेळच नाही भेटत. पहिले डॉक्टरकडे घेऊन झाले पाहिजे ना. हो जी गुरुजी. श्वास घे बेटा श्वास. तोंडानं श्वास घे बापू तोंडानं. बापरे याला खालपर्यंत लई ताप आहे बाबा. हो जी डॉक्टर साहेब. याला बेडवर झोपा याला कमरीला इंजेक्शन देतो. इंजेक्शन नाही घेत. कमरीला घे बेटा कमरीला घे. बाबू इंजेक्शन घे मग तुला चोकोबार घेऊन देतो. इंजेक्शन नाही घेत. त्या दिवशी घेऊन देतो म्हणले नाही घेऊन दिलीस. अरे मग कुल्फी घेऊन देतो ना. मी इंजेक्शन नाही घेत. डेअरी मिल्क चॉकलेट घेऊन देतो. 2 पाहिजे. हो 2 घेऊन देतो माझ्या बापूले. घे मग घे घे माझ्या सोन्या. हा ढोराचा होय.
नोय बेटा माणसाच्या झोप. डॉक्टर साहेबाला मला इंजेक्शन नको देऊ मला चुरपाच्या 2 गोळ्या दे मला. चुरपाच्या गोळ्या मी घेऊन देतो तू झोप. पहिला झोपलो तर नाही पण माझ्या सोन्या हात कोटी स्वतून जाईल सगळ्यांनी बेडवर झोपून घ्या ना तुम्ही माझ्याकडे या. सांगा डॉक्टर साहेब तुमच्या मुलाची तब्येत बहुत सिरियस आहे जी. खूपच सिरियस आहे बाबा. याला अपेंडिसचा त्रास आहे. अपेंडिसचा त्रास आहे आणि याच्या 2 दिवसामध्ये तुम्ही ऑपरेशन नाही केले तर हा मुलगा तुमच्या हातामध्ये नाही लागणार साहेब. नाही साहेब असं नको करा. पैसे काही लागे साहेब मला जेवढं समजलं मी तेवढं सांगत आहे. पैसे काही लागे माझ्या मुलाचा जीव वाचवा तुम्ही. ऑपरेशनचा खर्च 50,000 रुपये आहे. 50,000 हो. काही कमी गेले होतील का? नाही काही कमी नाही होत. थोडसे कमी करा ना गरीब माणूस आहो. अजी मी कमी करतही नाही ना मी जास्त सांगतही नाही. आम्ही बाहेरून डॉक्टर बोलवतो त्या डॉक्टरचीच फी घेत आहे मी. बरं थांब मी मा पत्नीला विचारतो. तुम्ही काय करायचं विचार करा हो. तसं मी तुम्ही पैशाचा अरेंजमेंट करा. मी ऑपरेशनची तयारी करतो. ठीक आहे ठीक आहे. अहो हे हाय व डॉक्टर साहेब का म्हणते का म्हणाले बापूला अपेंडिसचा त्रास झाला म्हणते. आपल्या पोराले हो आणि अपेंडिसचा त्रास तो जास्त सोसू शकत नाही म्हणते. त्याच्या 2 दिवसात ऑपरेशन करायला लागते म्हणते. नाही तर आणि 2 दिवसात ऑपरेशन जर नाही केलं बापूचं हो तर बापू आपल्या हाती नाही लागल म्हणते. काय बोलता हो एक माझा मुलगा लालच मोठं केली जे नाही ते त्रास सहन केले माझ्या मुलासाठी. आणि तुम्ही म्हणता 2 दिवसात ऑपरेशन नाही झालं तर मुलगा हातून झाला. डॉक्टर साहेबाचं म्हणणं आहे ऑपरेशन करायला लागते म्हणते. 50,000 रुपये खर्च आहे म्हणते. हाय व 50,000 रुपये ऑपरेशनचा खर्च. 50,000 रुपये होते तर मायच्या दर्ग्यामध्ये दिली व गेले पुऱ्या पाण्यामध्ये. 50,000 रुपये आता 1 रुपया हातात आता हे नाही. जर राहिले असते तर बापूच्या कामी नाही नसते आले. हो काही करावं तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवावं कारभारी. थांब तू घाबरू नको. तू घाबरू नको. पैशाची सोय मी लावतो. हो तुम्ही काही करा. मी मा बहिणीच्या गावले जातो. जावायचं सर्व्हिसवर आहे. माझ्या जवळ ड्युटीवर हो, आहे. हो. मी मा बहिणीकडून 50,000 रुपये आणतो. आला तू तोपर्यंत बापूची काळजी घे. वाट पाहते व संध्याकाळ वाच्या आधी यावं. मी लवकर जातो. 2 बुड्याचा पहिलं घरी घरी लवकर पैसे घेऊन या. वेळी भाऊ तो जात बहिणी गावाला घराकडे आलो. बाई घरी असेल आवाज मारून पाहिजे. बाई गा महादेवाच्या बहिणी सुरमा. बाई गा सुरमा. अगं हे सुरमा. माझ्या भावाचा पण आवाज येत आहे पण माझा भाऊ असा अचानक माझ्या घरी कसा काय आला. चला मला दाराकडे जाऊन बघितलं पाहिजे. दादा ए दादा तू कसं काय नाही केलास माझ्या घराकडे. काय सांगू बाई मोठी परिस्थिती गंभीर आहे. कोणती. माझ्या मुलाची तब्येत फार सिरियस झाली आणि मुलाला अपेंडिसचा त्रास झाला आणि अपेंडिसच्या त्रासामुळे मुलाच्या 2 दिवसात ऑपरेशन करावं लागते आणि 2 दिवसात जर ऑपरेशन नाही केलं तर मुलगा माझ्या हाती लागणार नाही. दादा असं नको तरी बोलू दादा. अरे आता 8 दिवसाच्या आधी मी शंकरशी बोलली होती ना दादा. शंकर तर माझ्यासोबत सुंदर बोलला दादा. एका वेळेस काय झालं रे त्याला. तब्येत काय कोणावर सांगून येते. सांगून नाही तू काय केला इतके दिवस त्यांना वाहन दिला नाही का. दवाखाना केला. दवाखान्यात डॉक्टरनं ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर डॉक्टरनं 50,000 रुपये ऑपरेशनचा खर्च सांगितला. हो पण डॉक्टरने 50,000चा ऑपरेशनचा खर्च सांगितला. बापू तिकडे दवाखान्यामध्ये तू इकडे कशाला आला सांग ना दादा. तुझं काय
पैशासाठी आलो. काय 50,000 रुपये हवे आहे तुझ्याकडनं. माझ्याकडून पैशासाठी तू आलाय दादा? बापूच्या ऑपरेशनसाठी तुला पैसे लागतात दादा. ठीक. दादा मी तुला आजपर्यंत काहीतरी सांगितलं का रे दादा? मी तुला आजपर्यंत काहीच नाही सांगितलं दादा. मी किती दुःखात आहे, माझं दुःख मी तुला कधीच व्यक्त केलं नाही. अरे लहानपणापासून आपले आई वडील नव्हते, तुला मला लहानाचं मोठं केलं, आई वडिलांची माया दिलाय दादा. माझ्या बहिणीला गरिबीचं जीवन पाहायला नाही मिळालं पाहिजे म्हणून तुला वाटलं माझी बहिणी का श्रीमंत घरी जायला पाहिजे. अरे एका श्रीमंत घरी तू माझं लग्न करून दिला दादा, पण ते श्रीमंती माझ्या कोण्या कामाची नाही रे दादा. काय गुन्हा केला मी? तू काहीच गुन्हा नाही केलास रे दादा, पण त्या घरात माझं जीवन एका मोल करण्यापेक्षा बेकार आहे. तिथे मला काही अधिकार नाही आहे. तुला 5 रुपये मी देऊ शकत नाही, तू 50 वालाची गोष्ट करताय. पण दादा तू माझ्या घरापर्यंत आलास ना, त्यांना फोन बघते होऊ शकते, त्यांच्या अंतःकरणाला दुःख वाटेल दादा. मी फोन लावून बघते, तू थांब. हॅलो हॅलो, अहो मी बोलते. तुला सांगितलं ना मी ऑफिस मध्ये असताना फोन लावायचा नाही अहो म्हणून. मला माहित आहे, पण मी तुम्हाला आजपर्यंत कधी फोन केलाय का? बोल लवकर. अहो, माझा भाऊ माझ्या घरी आलाय. बस तर मी काय पायदवाला पाणी आणून का त्याला? अहो, पायदवाला पाण्याची गोष्ट नाही, माझा भाऊ तुमच्या मानाचा भुकेला नाही. कशाला आलो घरी? अहो, माझा भाचा खूप सिरियस आहे. मी डॉक्टर नाही आहे ना. तुम्ही डॉक्टर नाही, पण माझा भाऊ गरीब आहे. डॉक्टरांनी सांगितलं 2 दिवसात त्याचं ऑपरेशन झालं नाही तर तो मरून जाईल. मग मी काय करू? तुम्ही काही करू नका, मी तुम्हाला भीक मागते. माझा भाऊ तुम्हाला भीकेची मदत मागायला आला. अहो 50,000 रुपये द्या माझ्या भावाला. माझ्याकडे काय बँक खोलली आहे का? बँक नाही खोली, तुम्ही खूप श्रीमंत आहात. मग मी लोकांसाठी पैसा कमवतो का एवढा? अहो त्या नाव तुम्हाला कसं नाही समजत होतं? ठेव फोन, वेळ ना माझ्या. अहो त्या नाव माझं कसं करून जाईल ना? काय म्हणतात जवळ देतो म्हणतात पैसे. दादा तुला सांगितलं ना रे दादा, एखाद्या दगडाला पादर फुटेल म्हणता माणसाला पादर फुटणार नाही. तुझ्या माझा मेला तर मला देवते, मी काय करू म्हणते? सांग ना रे दादा, मी तरी काय करू? ठीक आहे, नाही देत नंतर पैसे ठीक आहे, पण कमीत कमी 2 दिवसापासून पोटामध्ये अन्न नाही. एका टायमाचं जेवण तर देऊ शकशील. अरे 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 दादा, तुम्हाला कानाचं मोठं केलं रे. मला लहानपणी का मरू दिला नाही? मी एवढी पापी आहे का रे दादा? एवढी अभागी आहे का? दादा मी तुला 1 टाइमचं जेवण देऊ शकत नाही रे. तो माणूस म्हणते आपल्या भावाला काहीच द्यायचं नाही, आणि ते नुसतं घरी CCTV
नाही पैसे ना तुझ्याकडे, मी कोणाकडे बी जाईन, कोणाचे 5 घर मागे, कोणाचे काबाड कष्ट करे, कुठून तरी पैसे देऊन माझ्या मुलाचा जीव वाचवी. तू आपल्या जीवाची काळजी घे, ठीक आहे? दादा तू घरी चाललास ना, जाता बरोबर शंकरची पप्पी घे दादा. त्याला सांग तुझी अभागी आत्या तुझी आठवण करत होती. मी खूप पापी आहे रे दादा. मी ना त्याला पाहायला येऊ शकत ना त्याच्याशी बोलू शकत. सांग ना दादा. दादा काळजी घे. ठीक आहे, मी बापाची काळजी घेतो, तू आपल्या जीवाची काळजी घे. दादा मला माफ कर. किती वेळ झालाय गेले, सकाळची संध्याकाळ झाली तरी पण घरी आले नाही. माझं लेकरू फॅक्टरीच्या काट्यावर तर पडून राहिला बाई. बाळा रे माझ्या लाडक्या बाळा, शंकर काय शंकर, हे शंकर शंकर कुठं गेला? झालं मग घरात झोपलो होतो. झोपला होता? झोपे स्वप्न पडलं मला आई. कसला स्वप्न पडला लोक कुठेतरी मला घेऊन जात होते आई. अरे पागला, असं काऊन बोलतस रे? तसं तरी वाटतंय मला. अरे काय नाही होणार. तुझे बाबा पैसे आणण्यासाठी गेले, तुझी आत्याकडे पैसे आणण्यासाठी गेले, आता आलेच असतील. आई मी बरीच तर नाही ना. आता आलेच असतील रे तुझा. काय नाही होणार रे तुला, आई काय नाही होत ना माझ्या. शंकर उठणार रे, काऊन रे, काय झालं रे? शंकर शंकर मला सोडून नाही जाऊ शकत रे माझ्या सोन्या. शंकर अरे उठ रे, तुझे बाबा येतील तुझ्यासाठी खेळले असतील रे. अरे 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 ईश्वरा, त्या मंदिरात गेली, तुझी सेवा भक्ती केली रे. अरे 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 ईश्वरा, परमेश्वरा काही बरं नाही रे केला देवा. अरे अरे ईश्वरा, कोण्या वनात जाईना कोठे पाहिन गा, सोडून गेला.
तुम्ही रडू नको. शेवटी अपयशाला हात आले त्याच्यात तू बी काही नाही करू शकत, मी काही नाही करू शकत. प्रयत्न केले, प्रयत्नांत परमेश्वर नाही मिळाला. शेवटी तू आपल्या जीवाला सावर, मी आपल्या जीवाला सावरतो. बाळाचे मोठमाते करून टाकू. पोरगा राहायला सोडून गेला आपल्याला. हवा सगळं काय केलं, सारं वाया गेलं. या माझ्या आसवाना मी सावरू कशी. या माझ्या आसवाना मी सावरू कशी. ऐकली नाही, दवाखान्यात नेली नाही. त्या देवीकडे 5 दिवसाची देवी गावामध्ये आली आणि त्या देवीकडे गेली ना आपल्या पोराचा सत्यानाश आता सोडून गेला तर बोंबलत बसून राहिली. घरवाल्यांना म्हणलं दवाखान्यात न्यायचं पण नेली का दवाखान्यामध्ये. आता रडून काय करते म्हणून म्हणायचे माझ्या मायबापा तुम्हाला हेच सांगायचे होते प्लॅटिंग मध्ये की असे 5 दिवसाचे ढोंगी साई संत गावामध्ये येतात, टेकरा जेव्हा बसतात आम्ही देवी आलो म्हणतात, फायदा करून देतो म्हणतात आणि गावाची लुटमारी करतात. 50,000 रुपये लागतात, कोंबडे लागतात, बकरे लागते, दारू लागते म्हणून पैसे लुटमार करून देतात माझे मायबाप. तर अशा ढोंगी साधू संतांच्या आहारी जाऊ नका. अशा देवी देवताच्या अशा देवी ढोंगी देवीच्या आहारी जाऊ नका माझे मायबाप. आणि आपला संसार उद्ध्वस्त करू नका. आज त्या बाईने आपल्या नवऱ्याचं ऐकलं असतं किंवा आधी दवाखान्यात नेलं असतं तर तिचा मुलगा मरणागती गेला नसता, मरण पावला नसता. एकुलता एक मुलगा तिच्या हाती लागला नाही. 50,000 रुपये देवीला दिलं आणि डॉक्टरकडे पैसे नव्हते तर हाती लावून इकडे तिकडे भीक मागायला पळाले.
पैसे मिळाले नाही तर मुलगा मरून गेला माझे मायबाप हो. तुम्ही असे खोट्या ढोंगी देवी देवतेच्या आहारी जाऊ नका. आणि म्हणून म्हणायचं आहे एवढे मोठे डॉक्टर निघालेला आहे MBBS एमडी सर्जन डॉक्टर निघालेले आहेत माझे मायबाप हो. डॉक्टरांचा सल्ला घ्या अंधश्रद्धा करू नका. म्हणायचं आहे तीर्थामध्ये पाणी पाणी. हे लोक कुठच्याही नदीतलं पाणी गटारातलं पाणी उचलतात ना आपल्याला तीर्थ म्हणून प्यायला देतात. त्याच्यामध्ये काही टाकतात आजकाल बिस्कट त्यानं पुन्हा तब्येत खराब होते. तीर्थामध्ये पाणी पाणी पाण्यामध्ये घाणी घाणी असा खमखा पुन्हा सांगणारा पाहिजे. अंधश्रद्धा सोडूया अंधश्रद्धा सोडूया डॉक्टरकडे गेला साहेब साहेब येतील आणि